हॅलो मित्रांनो, तर मी आहे बिट्टूची आई। आज बिट्टू नाही तर बिट्टूची आई एक छोटा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। आज आहे आपल्या बिट्टूचा वाढदिवस। आम्ही बिट्टूच्या वाढदिवसाच्या दिवशी आज बारसंसुद्धा करणार आहोत। खरं तर मला बिट्टूचं बारसं हे माझ्या माहेरीच करायचं होतं, पण काही कारणामुळे सासरचे पण बोललेत की सगळे कार्यक्रम तुझ्या माहेरी होतात, तर बारसं आपण इथे बिट्टूचं आपल्या घरी करूया। पण ते तसंच मग 1 वर्ष होत गेलं आणि ते बारसं राहून गेलं। मध्ये माझ्या आईची तब्येत पण खराब होती, सो त्यामुळे आम्हाला काही जमलं नाही, पण माझ्या आईची इच्छाही राहून गेली। आणि आज मला माझ्या आईची खूप जास्त कमी भासत होती, कारण तीच आमच्या या सगळ्या कार्यक्रमामध्ये नव्हती। माझ्या आईला जाऊन आज 5 महिने होत आहेत। तिची आज खूप जास्त आठवण येत आहे। डिलिव्हरीच्या दिवशी ती माझ्यासोबत होती। तिने सगळ्यात पहिले बिट्टूला हातामध्ये घेतलं होतं। सगळ्यात पहिले नर्सनी बिट्टूला आईकडेच दिलं होतं। काहीही असो, पण ह्या सगळ्या गोष्टी बघायला माझी आई आज हवी होती, अशी माझी खूप जास्त इच्छा होती। किती लवकर लवकर दिवस जातात ना। आज बिट्टू 1 वर्षाचा झाला पण, आणि हे दिवस माहीतसुद्धा नाही पडले कसं 1 वर्ष होऊन गेलं आणि बिट्टू इतका मोठा झाला। आज त्याला बघून मला खूप जास्त आनंद पण होत होता आणि खूप रडायला पण येत होतं की माझं इतकं छोटं बाळ आज 1 वर्षाचं झालेलं आहे। बिट्टूच्या बारशासाठी सगळे नातेवाईक आले होते। माझ्याकडचे मामा मामी आत्या, आई नसल्यामुळे सगळेच नातेवाईक आले होते। सासरकडचे सुद्धा काकू, बिट्टूची आत्या, काका, बरेच पाहुणे आले होते आणि सगळ्या पाहुण्यांमुळे घर असं दणाणून गेलं होतं। बिट्टूला जरी आता समजत नसेल तरी आम्ही त्याला रात्री 12 वाजता विश केलं होतं। ही बघा, ही सगळी तयारी माझ्या सासूबाईंनी केली होती। बायकांनी मला आणि बिट्टूला ओवाळून माझी ओटी भरायला घेतली होती। त्यानंतर आमचा कार्यक्रम चालू झाला होता। ह्या बघा, ह्या आहेत बिट्टूच्या आत्या। आणि बारसं म्हटलं की मेन आत्याचंच इथे काम असतं। मस्तपैकी बायकांनी उखाणे घेतले होते। पाण्यामध्ये जी पानं ठेवलेली असतात ना, ती पानं उचलून प्रत्येकीला एक एक उखाणं घ्यायचं होतं। त्या उखाण्यामध्ये खूप अशी मस्त मजा आली होती। प्रत्येक जणांनी वेगवेगळे उखाणे घेतले होते। त्यानंतर मी माझ्या नंदीची ओटी भरली होती, कारण आता पाळण्यामध्ये जो वरवंटा असतो तो आधी आत्याला द्यायचा असतो। त्यानंतर आत्याबाई ज्या असतात त्या बिट्टूला पाळण्यामध्ये टाकणार होत्या आणि बिट्टूच्या कानामध्ये नाव सांगणार होत्या की बिट्टूचं नाव काय आहे ते। बिट्टू आता 1 वर्षाचं झाल्यामुळे आम्हाला जरा स्ट्रगलच करावं लागलं। पाळणा उचलावं लागला मामानी आणि काकांनी। पाळणा असा वरती धरून उचलला होता आणि बिट्टूला मग पाळण्याच्या खालनं घेतलं आत्यांनी आणि बिट्टूला पाळण्यामध्ये टाकलं। बघा बिट्टू आमचा कसा ड्रामा करतोय, ते उगाच काहीतरी आपलं रडायचं म्हणून रडतोय गरज नसताना। आणि मग लगेच त्याला जेव्हा आम्ही झुला दिला तेव्हा परत हसायला लागला। बघा बघा किती नाटकेला आहे आमचा बिट्टू। मग आत्यांनी बिट्टूच्या कानामध्ये 3 वेळा नाव सांगितलं। नाव काय आहे ते मी तुम्हाला लास्टला सांगणार आहे। आणि आत्याच्या पाठीवरती छान अशा मस्तपैकी बुक्यांचा वर्षाव पण केलेला होता आणि बिट्टूवरती फुलांचा वर्षाव केला। तेही त्याच्या आत्याचीच आयडिया होती। बारसं झालं, मग सगळ्यांनी छानपैकी असा नाश्ता वगैरे केला आणि परत रात्री बिट्टूचा आम्हाला बड्डेसुद्धा करायचा होता। तर मी बड्डेचा व्हिडिओ घेऊन सुद्धा लवकरात लवकर येणार आहे।